नमस्कार, माझे नाव सचिन तोरसकर, राहणार सांगरूळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तर आज या ठिकाणी रिपेक्स या कंपनीचं बायोधनिक हे जे सेंद्रिय खत आहे, हे आज आम्ही आमच्या प्लॉटमध्ये काय केलं होतं, वापरलं होतं. मी जवळजवळ बायोधनिक हे जे FOM आहे 40 किलोची बॅग, ही 1 टन माझ्या क्षेत्रासाठी काय केली होती, खरेदी केली होती. आज आपण या ठिकाणी बघू शकताय, तर या 10 गुंठ्याचा मी काय केलेला आहे, झेंडूचा प्लॉट केलेला आहे. तर ह्या झेंडूच्या प्लॉटला मी सुरुवातीला बेसलला बायोधनिक FOM जे आहे 40 किलोच्या बॅगा, हे या ठिकाणी मी 6 बॅगेचा काय केलेला आहे, बेसलसाठी वापर केलेला आहे. तर या बायोधनिकमुळे काय मला FOM मुळे फायदा झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे, सुरुवातीपासून पिकाची जी ग्रोथ आहे ती अतिशय चांगल्या प्रमाण आहे. म्हणजे बायोधनिक FOM हे काय करते, नायट्रोजनचं जे हे आहे पिकाला चांगल्या प्रकारे काय करून देते, अपटेक करून देते. त्यामुळे सतत पिकाची वाढ, या थंडी असून सुद्धा पिकाची काय झाली, या वाढ चांगली झाली. दुसरी गोष्ट काय झाली की जे सेंद्रिय FOM मुळे, बायोधनिक मुळे काय झालं की जे पिकाला पण जे आम्ही खत वगैरे टाकलेलं होतं, किंवा जे सेंद्रिय बाकीचा काडी कचरा असेल, किंवा जे हे आहे, ह्याच्यामुळे काय झालं, जीवाणूचं प्रमाण वाढलं गेल्यामुळे काय झालं, पिकाला खताचा अपटेक काय झाला, चांगल्या प्रकारे झाला. तिसरी गोष्ट काय झाली की आम्ही आता सामूचा जरी विचार केला, एक सर्वसामान्य जे सामू असतो 7 पर्यंत किंवा 6.5 ते 7.5 हे लेवलमध्ये सामू राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट काय आहे, बायोधनिक FOM मुळे सगळ्यात महत्त्वाचं काळोखीचं प्रमाण चांगलं राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, एवढ्या थंडीत सुद्धा काय झालेलं आहे, झेंडूला कलर वगैरे काय झालेला आहे, चांगला आलेला आहे. तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की रिपेक्स या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे बायोधनिक 40 किलोमध्ये पॅकिंग येते. तुम्ही भाजीपाला असेल, ऊस शेती असेल, ह्या सर्व ह्याच्यासाठी काय करू शकताय, तुम्ही 20 ते 25 बॅगा एकरी याप्रमाणे काय करा, तुम्ही वापर करू शकताय. हे वापर केल्यामुळे 100% आपल्याला आपल्या शेतीमध्ये या प्रोडक्टमुळे काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. धन्यवाद.